पाचोंदा येथील हनुमंतरायाचा अखंड हरिनाम सप्ताहाची महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता. नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र पाचोंदा येथे हनुमंतरायांचा अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे यांच्या कृपा आशीर्वादाने व शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व हनुमान भजनी मंडळ व पाचोरा ग्रामस्थांच्या सहकार्याने 7 दिवसापासून व गेली 30 वर्षापासून मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला होता. यामध्ये काकडा ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायण सोहळा, गाथा भजन, हरिपाठ, कीर्तन व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर हे हरिभक्तपरायण तुकाराम महाराज केसभट, हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज राऊत, हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज शास्त्री, हरिभक्तपरायण रमेशानंद महाराज जाधव, हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज शिंदे, हरिभक्तपरायण अर्जुन गिरीजी महाराज, हरिभक्तपरायण अर्जुन महाराज मोठे यांची दररोज सायंकाळी कीर्तनरूपी सेवा पार पडली. तर दिनांक 30 जानेवारी रोजी येळेश्वर संस्थानचे मठाधिपती हरिभक्तपरायण महंत रामगिरीजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. कालच्या कीर्तनानिमित्त पाचोंदकर आणि काहीतरी संकल्प करावा व धर्माच्या कारणामध्ये कायम सक्रिय राहावे असा निश्चय करा. तुमच्या पुढच्या पिढी सुसंस्कृत झाल्याशिवाय राहणार नाही असे अनेक दाखले देत काल्याचे कीर्तन मोठ्या उत्साहात पार पडले. पाचोंदा क्षेत्र असे आहे की या ठिकाणी भाविक स्वयंस्फूर्तीने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सक्रिय असून अनेक तरुण वर्ग अध्यात्माकडे वळत आहे. कायम गावात भजन, कीर्तन, सप्ताह असे अनेक धार्मिक उत्साह वर्षभर पार पडत असतात. तर प्रत्येक कुटुंबामध्ये आता अध्यात्माचा गंध फुलत आहे. गाव जरी छोटा असेल परंतु कीर्तीने खूप मोठा आहे. अध्यात्मामुळे तरुण व्यसनाकडे अजिबात वळत नाही अशी आख्यायिका नेवासा तालुक्यातून होत आहे. तर या गावावर शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाचा हात असून भाग्यवंतांचं गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या हनुमंतरायाच्या अखंड हरिनाम सप्ताहाची तालुकाभर जोरदार चर्चा होत असून अभिनंदन होत आहे. या सप्ताहासाठी हनुमान भजनी मंडळ पाचोंदा सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, संचालक, गावातील वयोवृद्ध, ज्येष्ठ महिला, भगिनी, तरुण वर्ग व समस्त ग्रामस्थ यांनी भाग घेतला असून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनमोल कष्ट घेतले आहे. सप्ताह निमित्ताने दररोज व काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. G9 मराठीसाठी प्रतिनिधी युनुस पठाण. ताज्या घडामोडींसाठी आत्ताच G9 मराठी 24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा.